झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोक स्पेशल मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामध्ये सध्या नैऋत्य मोसमी वारे दाखल झालेत आणि पावसाला सुरुवात झाली आहे. पण मान्सूनच्या वाऱ्यासोबत सध्या राजकीय हवा देखील जोरदार वाहतीये. फरक फक्त एवढाच आहे की नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्राला चिंब करतायत, तर राजकीय वारे मात्र केवळ हवा निर्माण करून शांत होत आहेत. शुक्रवारी देवगिरी बंगल्यातनं राजकीय वादळाचा असाच एक मोठा प्रवाह बाहेर पडला आणि त्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली. या वाऱ्यामध्ये कुणाचे गट ढासळणार, कोण जमिनीवर येणार, कोण हवेत जाणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. मात्र आजचा मंगळवार उजाडता उजाडता हे वादळ नसून हवेची एक फुसकी झुळूक असल्याचं महाराष्ट्राच्या लक्षात आलं. केवळ 6 जणांचा खांदेपालट करायचा होता, तर 20 मंत्र्यांचे राजीनामे घेऊन राष्ट्रवादीनं हवा तयार करायचं काय कारण होतं? यातून नेमका काय संदेश पक्षाला द्यायचा होता? ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यातला एक अपवाद सोडला तर बाकीच्या बड्या माशांना सत्तेच्या तळ्यातून बाहेर काढावं असं पवारांना का वाटलं नाही? आणि या फेरबदलाचे आगामी निवडणुकीवर काय परिणाम होतील यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया खांदेपालट की हवा पालट या खास कार्यक्रमात. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार. आशिषजी, तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि सगळ्यात पहिल्यांदा झी 24 तासच्या वतीनं नवीन जबाबदारी मुंबईच्या अध्यक्षपदाची तुम्हाला मिळाली, त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. त्याचबरोबर पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी सुद्धा पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण बघूया आजचा रोखठोक प्रश्न. आजचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळ खांदेपालटाचा राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत फायदा होईल का? या विषयावर रोखठोक मत मांडण्यासाठी www.facebook.com/झी24तास वर तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमची मतं नोंदवू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की या विषयावर लोकांनी काय कौल दिलाय. आणि सुरुवातीला आपण बघूया की शुक्रवारपासून आजपर्यंत राष्ट्रवादीच्या या वादळामध्ये नेमकं काय घडलं, घटनाक्रमावर आपण एक नजर टाकूया. शुक्रवारी शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या 20 मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. लोकसभेच्या तयारीसाठी राजीनामे घेतल्याचं शरद पवारांनी राजगुरुनगरमध्ये स्पष्ट केलं. 20 पैकी प्रत्यक्षात मात्र 6च मंत्रिपदी नवे चेहरे आले. मंगळवारी म्हणजे आज 6 जणांचा शपथविधी पार पडला. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांची पदं मात्र कायम राहिली. नव्या प्रदेशाध्यक्षाचं नाव अद्यापही गुलदस्त्यात आहे. प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहऱ्याची वर्णी लागणार असे संकेत अजित पवारांनी दिलेले आहेत. आणि आता आपण बघूया की कुठल्या मंत्र्यांच्या खात्यावर कुणाची वर्णी लागली. नगर जिल्ह्यातल्या बबनराव पाचपुते यांचं आदिवासी विकास खातं काढून मधुकरराव पिचड यांना ते देण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातनं लक्ष्मणराव ढोबळे यांच्याऐवजी दिलीप सोपल यांची पाणीपुरवठा मंत्री म्हणून वर्णी लागली. सातारा जिल्ह्यातील रामराजे निंबाळकर यांचं जलसंपदा कृष्णा खोरे हे खातं काढून आता शशिकांत शिंदेंकडे गेलं. बीड जिल्ह्यातील महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळुंके यांच्या जागी बीडच्याच सुरेश धस यांची वर्णी लागली. रत्नागिरी जिल्ह्यातून नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांना वगळून उदय सामंत यांना संधी देण्यात आली. तर जळगाव जिल्ह्यातून कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची गच्छंती करून संजय सावकारे यांना संधी देण्यात आली. आणि या विषयावरच आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात करूया आशिष शेलार यांच्यापासून. आशिषजी, 20 जणांचे राजीनामे शरद पवारांनी घेतले आणि केवळ 6 जणांचा खांदेपालट करण्यात आला. ही सगळी जी राजकीय हवा निर्माण करण्यात आली त्याच्यामागे नेमका काय हेतू होता असं तुम्हाला वाटतं? मुळातच सर्वात प्रथम मला असं वाटतं की हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, अशा पुरता हा मर्यादित विषय नसून जेव्हा मंत्रिमंडळातल्या बदलाच्या गोष्टी येतात त्यावेळेला एक गोष्ट स्पष्ट असते की मंत्रिमंडळ हे काही कुठल्या पक्षाचं नसतं, हे राज्याचं मंत्रिमंडळ असतं. आणि स्वाभाविकता ज्या वातावरण निर्मिती राष्ट्रवादी काँग्रेसने केली आणि त्या वातावरण निर्मितीमध्ये अशा पद्धतीची एक भूमिका बनवण्याचा प्रयत्न केला की आम्ही एक स्वच्छता अभियान आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता ही हवेतली घोषणा ठरली.
आणि त्यामुळे हवा पालट जे तुम्ही म्हणताय, तर माझं असं म्हणणं आहे, ही स्वच्छता वगैरे हे सगळं करण्याचं हवेतला एक घोषणेचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने केला असं दिसतंय. आणि त्यामुळे 20 मंत्र्यांचे राजीनामे घ्यायचे, 6 मंत्री बदलायचे आणि बदललेल्या मंत्रिमंडळात आलेले 6 मंत्र्यांपैकी कित्येक लोकांवर आरोप आहेत की नाही हे सुद्धा स्पष्ट करायचं नाही. त्यामुळे एका अर्थाने भाकरी जो काही परतायचा प्रयत्न पवार साहेब करत होते अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण होतं. त्याऐवजी ती भाकरी आता त्याच बाजूला परतून त्याच बाजूला ठेवली आणि ती करपली सुद्धा, अशा पद्धतीचं चित्र निर्माण होत आहे. आणि त्यामध्ये ना राष्ट्रवादीचं भलं आहे, महाराष्ट्राचं बिलकुल भलं नाही आणि या सरकारचं काही खरं नाही, अशा पद्धतीची भूमिका सामान्य माणसाची होते. बिलकुल. अंकुशजी काय म्हणाल, भाकरी पलटली पण तीच भाकरी दोनदा पलटल्यामुळे पुन्हा एकदा जळलेला भाग तसाच राहिलेला आहे आणि त्याचा काहीच उपयोग राष्ट्रवादीला सुद्धा होणार नाही, महाराष्ट्रालाही होणार नाही, अशी भाजपची भूमिका आहे. 20 मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची काय मुळात गरज होती, काय नेमकी भूमिका होती राष्ट्रवादीची? अमोल जोशी, आपण आशिष शेलारांचं अभिनंदन केलंय. मी पण आशिष शेलारांच्या नव्या जबाबदारीबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि विशेष अभिनंदन करतो की त्यांची जबाबदारी त्यांना दिल्यानंतर कुठेही राजीनामा सत्र मात्र काही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आपण समजूया. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल केले, काही तरुण चेहऱ्यांच्या खांद्यावरती नवीन जबाबदारी दिली आणि काही जणांना पक्ष संघटनेमध्ये सामावून घेण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला केलं गेलंय. आपण त्याला हवा पालट म्हणता, खांदे पालट म्हणता, आपण काही म्हणा, माध्यमांना तो अधिकार आहे एखाद्या गोष्टीवरती भाष्य करण्याचा, तो तुम्ही केला त्याबद्दल माझा आक्षेप नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय पवार साहेबांनी हे सर्व बदल केलेले आहेत आणि पवार साहेब ज्यावेळेला एखाद्या गोष्टीचा निर्णय करत असतात त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये काही विचार असतात, काही दूरदृष्टी असते आणि ती दूरदृष्टी ठेवून 20च लोकांचे का राज्य एकदम का घेतले, 6 लोकांचे का नाही घेतले, हा प्रश्न मला वाटतं त्याच्यामध्ये गौण असतो. शेवटी एखादा निर्णय करायचा असेल तर त्यामध्ये सगळ्यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी एकत्र बसून निर्णय करायचा असतो आणि तशा पद्धतीने त्यांनी निर्णय केला आहे. 20 जणांचे घेतले, 20 जणांचे एकदम राजीनामे घेणं ही गौण बाब आहे असं तुम्हाला वाटतं? फार महत्व नाही. त्याला म्हणजे त्याला 20 जणांचे घेतले आणि 6 जणांनाच वगळलं असं त्याच्यामध्ये काही फार त्याला महत्व देणं हे काही मला फार तितकंसं योग्य वाटत नाही. नाही, पण अंकुशजी, हे मंत्री होते, याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री होते, राज्यमंत्री होते, राष्ट्रवादीच्या अख्ख्या मंत्र्यांचे 20च्या 20 मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातात, त्यावेळी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेण्यासारखी असं जनतेला वाटतं. हे ठीक आहे ना, पवार साहेबांनी त्या बाबतीमध्ये त्यांनी जरूर त्याचं गांभीर्य लक्षामध्ये घेऊनच हे सर्व निर्णय केलेले आहेत. त्यामुळे जनतेला काय वाटतं याच्या बाबतीमध्ये शेवटी पक्ष नेतृत्वाला काही बाबतीमध्ये जे निर्णय करायचे असतात ते निर्णय ते करत असतात. आदरणीय पवार साहेबांनी गेली 4 वर्ष प्रत्येक मंत्र्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या कामकाजाचा, त्यांच्या खात्याचा आढावा नेहमी घेण्याची त्यांची पद्धत आहे. यापूर्वी देखील त्यांनी घेतली आणि त्यामध्ये त्यांना जे काही गोष्टी सुधारणा करण्याची आवश्यकता वाटली, काही त्या ठिकाणी काही आक्षेपार्ह वाटलं, त्या दृष्टीने त्यांनी या ठिकाणी हे निर्णय घेतलेले आहे. म्हणजे आताचं जे नवं मंत्रिमंडळ आले, राष्ट्रवादीचे जे नवीन मंत्री आता 6 बदलल्यानंतरचं जे 20 आहेत ते आता एकदम योग्य चित्र झालं असं तुम्हाला वाटतं? आता याच्यामध्ये काही दोष राहिले नाहीत? नाही, शेवटी एक लक्षात घ्या, ज्यावेळेला अशा प्रकारचे निर्णय पक्ष नेतृत्व करतं तेव्हा त्याचा परिणाम निश्चितच सर्व बाबींवरती होत असतो. सर्व मंत्रिमंडळांवरती, सर्व सहकाऱ्यांवरती देखील एक प्रकारे जबाबदारीची जाणीव त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामध्ये निश्चितच सुधारणा जो अपेक्षित असते ती होत राहते. ठीक आहे, सुधारणा होत राहते असं तुम्ही म्हणताय. याच्यावर आशिष शेलारांना बोलायचं, आशिषजी काय म्हणा? नाही, मला अंकुशराव काकडे, एक तर धन्यवाद, तुम्ही मला शुभेच्छा दिल्यात, पण मला एकच प्रश्न अंकुशरावांना विचारायचा की महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न पडलाय, आपल्या माध्यमातून अमोलजी मी विचारू इच्छितो की एका बाजूला अजितदादा पवारांसारखे उपमुख्यमंत्री आहेत की ज्यांनी जे एक वक्तव्य केलं ज्याच्यावर महाराष्ट्रात गदारोळ उडवला आणि एका अर्थाने बिलो दी बेल्ट आपण म्हणू अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. ते मंत्रिपदी राहिले, ह्या 20 जणांच्या मंत्रिमंडळातून ते गेले नाही. याचा अर्थ फार सेन्सिटिव्ह विषयात राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका हा गुलदस्त्यातला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आपण जर बघाल तर ढोबळे साहेबांनी मार्क दिले सरकारला आणि पाणी पुरवठा मंत्रिपद त्यांना गमवावं लागलं. त्यांनी ग्रेडिंग केली, त्यांना बाहेर जावं लागलं. ज्यांनी बिलो दी बेल्ट कॉमेंट केली त्यांना मात्र एका अर्थाने लायसन्स मिळालं की यू शुड बी कंटिन्यू. एकाच मंत्रिमंडळात 2 मंत्र्यांना अशा पद्धतीची वेगवेगळी वागणूक
एकाच पक्षातून मिळते याबाबत महाराष्ट्रातील जनता आपल्याकडनं माहिती चाहू इच्छिते. बिलकुल. अंकुशजी. नाही, अजितदादांचा त्यांनी केलेल्या वक्तव्याचा विषय यापूर्वी संपलेला आहे. अजितदादांनी केलेले वक्तव्य ही त्यांची चूक होती हे त्यांनी प्रांजळपणे कबूल केली. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा कबूल केली. आदरणीय पवार साहेबांनी देखील त्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील जनतेची दिलगिरी व्यक्त केली आणि अजितदादांनी देखील झालेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून कैलासवासी चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी जाऊन त्या ठिकाणी त्यासाठी संपलेला आहे. माझं शंभू श्रवांना एवढंच म्हणणं आहे की या 6 मंत्र्यांना तुम्ही त्यांची माफी मागण्याची संधी दिलीत का? समजत नाही. जी अजितदादांना आपण माफी मागण्याची संधी दिलीत ती या 6 मंत्र्यांना दिलीत का? किंवा दुसरं, या 6 मंत्र्यांनी माफी मागितली नाही का? काय एकतरी स्पष्ट करा. सगळी माफी मागितलं, सगळ्यांना सोडून देणार असाल तर त्या 6 मंत्र्यांवर बिचारांवर का काढली? तर आमचे भास्कर जाधव जे आहेत कोकणातले, त्यांनी तर त्या लग्नानंतर म्हटलं की मला माफ करा, माझी चूक झाली, तरी ते गेले. एक लक्षात घ्या की अजितदादांच्या माफीचा प्रश्न आता निकालामध्ये निघालेला आहे. जुनी उणी दुणी पुन्हा पुन्हा तेच उघडत बसणं हे भारतीय जनता पक्षाचं काम आहे. आता निर्णय झाला ना. अंकुशजी, मुद्दा एवढाच आहे की निकष काय होता ह्या 6 मंत्र्यांना बदलण्याचा आणि इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यामध्ये अनेक नेते आहेत, राष्ट्रवादीचे बडे 4 ते 5 नेते आहेत, त्यांना न वगळण्याचा आणि ज्यांना वगळले त्यांना वगळण्याचा नेमका निकष काय होता? अमोलजी, एक लक्षात घ्या, काही वेळेला पक्ष संघटन चालवणं, राज्य सरकारमध्ये देखील एक प्रकारचा वचक असणं, या गोष्टी काही वेळेला पक्ष नेतृत्वाला विचारात घ्याव्या लागतात. अजितदादांच्या बाबतीमध्ये पक्षाचं संघटन चालवणं किंवा राज्य सरकारमध्ये त्यांचा असलेला वचक या गोष्टीचा विचार निश्चितच पक्ष नेतृत्वाने केलेला असेल आणि त्यामुळे ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये पुन्हा पुन्हा त्याच्यावरती चर्चा करणं मला काही म्हणजे वचक बसवणं हा यामागचा हेतू होता असं तुम्हाला म्हणायचंय? वचक बसवणं हा यामागचा वन ऑफ द हेतू होता. नाही, असं म्हणता येणार नाही. एक लक्षात घ्या, हे सर्व निर्णय आमचे आदरणीय पवार साहेबांनी केलेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दूरदृष्टी किंवा त्यांच्या विचाराने जे केले निर्णय आहेत त्याच्या खोलामध्ये माझ्यासारख्या प्रवक्ता कार्यकर्त्यांनी जाणं हे फारसं योग्य होईल असं मला वाटत नाही. ठीक आहे, ज्याच्या फाल खोलात जाणं योग्य होणार नाही असं तुम्ही म्हणताय. विश्वंभर चौधरी आपल्या सोबत आहेत. विश्वंभरजी, ब्लॉगवर सुद्धा तुम्ही याच्याविषयी भाष्य केलेलं आहे, याच्याविषयी तपशीलवार आपण बोलूयाच. मात्र सुरुवातीला पहिली प्रतिक्रिया काय तुमची? 20 मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातात, मधले 3-4 दिवस नाट्य रंगतं आणि त्यानंतर 6 जणांचाच खांदेपालट होतो. या घटनेकडे तुम्ही कसे बघता? मी 3 राजकीय अर्थ यातून काढतो, पण त्याच्या आधी मी राजकीय नसलो तरी मला आशिष शेलार यांचं खरोखर अभिनंदन करायचं, त्यांच्या जबाबदारीबद्दल नव्या, त्यांचं अभिनंदन. 3 गोष्टी जे मला म्हणालो नाही, मी नाहीये सदस्य, 3 गोष्टी ज्या मी राजकीय अर्थ म्हणालो त्याचा पहिला अर्थ असा आहे की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मंत्रिमंडळाच्या गुणवत्तेत सुधार हा याच्यात हेतू नाही, हे उघड आहे. 6 जिल्हे जे राष्ट्रवादीचे स्ट्रॉंग होल्ड असलेले आहेत तिथे हे अजून मजबूत करण्यासाठी आणि तिथली मुख्यतः सुभेदार बदलण्याची ही स्ट्रॅटेजी आहे. 6 जिल्हे आपण पहा, तिथे त्याच जिल्ह्यातली माणसं आली, याचा अर्थ असा की सुभेदार बदलायचे हे कुठेतरी त्यांनी ठरवलं होतं पवार साहेबांनी आणि ते सुभेदार त्या जिल्ह्याचे बदलले. ही कॉन्झर्वेटिव्ह पॉलिसी, ही अग्रेसिव्ह नाहीये, पण आता कॉन्झर्वेटिव्ह का अग्रेसिव्ह हे ठरवायचं राष्ट्रवादीला अधिकार आहे. नंबर 2 की सुनील तटकरेंना एक्झम्प्ट केलेलं आहे, पण भास्कर जाधवांची जी चूक ते आता म्हणाले माफी मागितली, म्हणजे भास्कर जाधव हे भ्रष्ट वर्तणुकीसाठी गेले, गुलाबराव देवकर हे भ्रष्टाचारासाठी गेले, रामराजे नाईक निंबाळकर हे राजकारणासाठी गेलेत. का मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ आहे सातारा आणि मुख्यमंत्र्यांना तिथे कॉम्पिट करायचं आहे, त्या दृष्टीने रामराजे गेलेले आणि नगरसेवक मला शक्यता वाटते की बबनराव पाचपुते यांना कदाचित खासदार करणार असतील, तर ते विश्लेषण ढोबळ मानेने आपल्याला असं करता येईल. तिसरी गोष्ट अशी की सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मी आज ब्लॉगद्वारे पण मांडला की सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्याचं एकमेव कारण आज जे मोस्ट लॉजिकल, आता काकडे साहेबांना खरं जास्त माहिती आहे ते त्यांच्या पक्षाचं कारण आहे, पण मोस्ट लॉजिकल रिझन जे आज मला दिसतं आहे ते हे दिसतंय की कदाचित बंडखोरी होऊ शकते, राजीनामा द्यायला नकार किंवा असे काही प्रकार होऊ शकतात, याची शक्यता गृहीत धरून, होतीलच असं नाही पण एक शक्यता गृहीत धरून पवार साहेबांनी तिथेही पुन्हा कॉन्झर्वेटिव्ह अशा प्रकारचा एक राजकारणातला अग्रेसिव्ह न ठेवता कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच घेतलेला दिसतो. मला याच्यातून फक्त राजकीय अर्थ एवढा दिसतो की डागडुजी त्या जिल्ह्यांची, ज्या जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत आहे तिथे आणखी डागडुजी करणं, सुभेदार बदलणं, यापेक्षा राज्य मंत्रिमंडळाच्या गुणवत्तेत काही फरक हा याचा उद्देश असं मला वाटत नाही. बिलकुल. या सगळ्यातून नेमकं साध्य काय झालं, जनतेच्या हाती काय आलं, खरंच असं काही आलं का, येणार का, याविषयी आपण बोलूया. एक ब्रेक घेऊया आणि पुढच्या भागामध्ये ही चर्चा आपण सुरू ठेवूया.
झी 24 तास, एक पाऊल पुढे.